याजसाठी केला होता अट्टाहास सेवटाचा देश गोड भावा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजीचा संबंध नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजया. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता भाऊरावजी आणि कृष्णासारखा मामा, तरी मदगे पाटील त्याच्या भाच्याला अभिमन्यूला नाही वशिल्यानं जगता आलं, मरावं लागलं. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला. पाणी रात्री 12 वाजता सुमंत प्रधानानं पाजलं. एकही पोर पाणी पाजायला नाही बापाला. जिथं देवाच्या बापाची प्रदीप दादा ही अवस्था झाली, तर मग आपल्या बापाचा काय हिशोब लावतो? हा प्रवास आहे. जीवन ही यात्रा आहे आणि प्रवास वयमानावर नसतो बापू, तिकिटावर. हे नीट ऐका, तिकिटावर प्रवास आहे. ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. मग काही कधी कधी नातवाचं तिकीट आजोबाच्या आधी संपत, उतरावं लागतं. प्रवास आहे. केवल बिछड़ने के लिए. थोडं मी नाना, आता तुम्ही सगळे 10 वाजता इथं आला अशोकराव, कशासाठी? कीर्तन ऐकण्यासाठी, मलाही माहिती आहे. पण कीर्तन संपल्यावर 12 वाजता आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. हे असंच आहे, काहीच फरक नाही. तुम्ही 10 वाजता एकत्रित आला, ते 12 वाजता विभक्त होण्यासाठी ठरलेलं आहे. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. बस हा प्रवास आहे. एक दिवस प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यायचा आहे. नाही जीवनात काही करता आलं, फक्त 2 गोष्टी विसरू नका. 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दूजो श्री भगवान. पहिली गोष्ट स्वतःच्या मरणाला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो, एवढंच विसरतो. मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो. आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आपल्याला विसरला नाही. उलट तुम्ही किती वर्ष जगला याचं देणं घेणं नाही. त्या घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजाया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. जसा बोकोबा उंदराला नोटीस न पाठवता नेतो पकडून, तैसा काळ लोका. पण त्याच्या पुढे पहा अशोकराव, तिथे बोक्याला नोटीस पाठवावं लागत नाही, उंदराला पकडून नेतो. पण इथे यमराजाची नोटीस येत असते, फक्त आमचं तिकडे लक्ष नाही भाऊरावजी. नोटीस आहे. नोटीस आली कशावरून? कानाजवळचं एखाद केस पांढरं झालं समजायचं बापू नोटीस आली. ही नोटीस वाचली राजा दशरथानं. नाही, तुमचे सगळेच पांढरे झाले तर नाही सांगतो. नोटीस सांगतो. राय सुभाय मुकुर करलीना, बदन बिलो की मुकुट समकेना. आता अण्णाच्या परिवारानं रामायण ठेवल्यामुळे पाठ झालं करमाडच्या लोकांना. अण्णा हुशार, दवाखान्यातून पळून आले म्हणून कीर्तनाला हजर आहे.
हा ना, अरे माणसाला तर कोणी फसवल, यमाला फसवणारा महात्मा आला का नाही वापस. आणि बऱ्याच ठिकाणी असं घडलं मोडे बाबा. आमच्या गावचे 2 म्हातारे भिंतीहून उड्या मारून आले, अजून आहे. आमचे ॲडमिट केले, हे सकाळी मेलं. अरे कसं काय, शेजारचं मेलं महाराज, तुझं कसं काय, आता काही खरं नाही, इकडचंही मेलं संध्याकाळी, मग दुपारी हे गेलं, हे हादरूनच गेले. काही तुम्ही वापस आले ना, तिथंही हुशारी केली. हा ना, आले. जाऊ द्या, शेवटी काय प्रारब्ध असेल त्याप्रमाणे घडतं हे सगळे. पिरिलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यू करे, भज भज रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची आहे, नंतर देहाची आहे. आधी रूळ टाकलेले असतात, मग रेलगाडी, मग रुळाला वळण आहे की नाही. आणि ड्रायव्हर तर खूप हुशार आहे, त्यानं ठरवलं आता वळण घ्यायचं नाही, सरळ गाडी करमाडमधून न्यायची. त्याच्या बापान जाईल का? त्यानं जरी वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी गाडी रुळाच्या आधी नसल्यामुळे वळण घेतच जाणार आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी आमचं प्रारब्ध जसं आहे त्याप्रमाणे घडणार आहे. कारण जसं रेलगाडी रुळाच्या अधीन आहे तसा देह प्रारब्धाच्या अधीन आहे. पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर, तुलसी चिंता क्यू करे रे, भज भज रे रघुवीर. देह तवा आहे प्रारब्धा अधीन, याचा मेका सीन वाहू भार. जे जे रेहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी. होणारा सारखे बुद्धी, कर्म रेखा टळेना. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई. कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल घटे नाराई. काही माणसं म्हणतात एवढं भजन करता रात्रंदिवस, मग एवढं दुःख तुमच्या जीवनात कसं काय? आम्ही कधी कीर्तनात नाही, प्रवचनात नाही, कधी एकही दिवस शुद्धीवर नाही, तरी आमच्या जीवनात एवढं सुख का? अरे कोण म्हणतंय तुम्हाला भजन केलं म्हणजे प्रारब्धातलं दुःख टळत असतं? भजनच कशाला? मी असं विचारतो, तुम्हालाही पटेल प्रदीप दादा. कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. नदीच्या काठाला बसलं, दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? मग भजनानं होतं काय? ते दुःख सहन करण्याची ताकद येते. भजनच काय? ज्याचं भजन करायचं तो भगवान रात्रंदिवस त्यांच्या सोबत आहे. सहाय्य पांडवासी ते भोगिती, नष्टचर्यसी सहाय्य केलिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना. जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे, पण त्याची पहिली नोटीस येत असते त्यांना. नोटीस राजा दशरथानं वाचली. सकाळी उठला राजा, कपडे केले, आंघोळ केल्यावर डोक्यात मुकुट घातला, आरशा पुढे राजा उभा आहे. पाहू लागला, काय दिसलं? श्रवण समीप भयसित केसा. केस पांढरे व्हायला नैसर्गिक नियम आहे, कानाजवळून सुरू होते. कधी केसाचे पांढरं होणं सुरू झालं नाना की कानापासून, हा नैसर्गिक नियम आहे. 4-2 केस पहिले कानाजवळचे पांढरे होणार, मग बाकीचं सुरुवात का. श्रवण समीप भयसित केसा. एकच केस पांढरं दिसलं राजा दशरथाला. निर्णय घेतला, म्हातारपणाची सूचना मिळाली, आता राज्य रामाच्या ताब्यात द्यावं, आपलं हरिहरी चिंतन करावं. एक केस पांढरं झालं तर राजा मुलाच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला. आमच्या बापाचं एकही काळं राहत नाही तरी मुलाच्या विरुद्ध भांडण औरंगाबादच्या कोर्टात. हे दशरथाचं सांगतो. नोटीस त्यांनी वाचली, पहिली नोटीस आहे ती. आणि मग लक्षणं सुरू होतात मरणाची 3 महिने आधीपासून. आता एवढं सांगायला वेळ नाही.
एक आठवड्याचं तरी सांगतो. तुम्ही सावध राहा. मी सांगतो हे. काणी घालून या बोट, नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. दररोज बोट घालत जा कानात. अरे का, आणि ते आतला ध्वनी ऐकू येत नसेल, ते भनभन होतं ना आपण बोलतो तेव्हा, ते बंद झालं की समजायचं 9 दिवसांनी कार्यक्रम आहे. हे नीट ऐका. नाही सगळे कीर्तन विसरला तरी चालेल. काणी घालून या बोट, नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. डोळा घालून या बोट, चक्र जे पहावे ते तारे तुटतात आतले. नसल तुटत तर समजायचं 7 दिवस. न दिसता जाणावे 7 दिवस. अजून सोपं सांगतो ना, काळजी का करतात? प्रत्येकाच्या भुवयाचे केस ज्याचे त्याला दिसतात असं वर बघा. सगळेच लागले बघायला. आणि दिसत नसेल समजायचं 5च दिवस राहिले. भुवयाच्या गाठी न दिसता जाणा, आयुष्याची गणना 5 दिवस. शेवटचं सांगतो, ज्याच्या त्याच्या नाकाचा सेंडा ज्याचा त्याला दिसतो. तुम्ही असा बघा. लागले बघायला. निदान कर्माडवर तरी परिणाम झाला. आणि जर नाकाचा सेंडा दिसत नसल तर समजायचं उद्याच्या नाश्त्याला आपण नाही. भाडेकर, नासागरीचे अग्रण दिसता नयने, म्हणा त्याचे देणी रामकृष्ण ज्ञानदेव म्हणे, साधूचे लक्षण अंतकाळी आपण पहावे. मरणाची पहिली गोष्ट मरण विसरू नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, मरेपर्यंत जगवणारा परमात्मा विसरू नका. आम्ही जरी बापू परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर आम्हाला विसरला नाही. कशावरून? आपण रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला ना मदगे पाटील, सकाळी जाग येणार नाही आपल्याला. फार तर शेजारचे माणसं पाटील उशिरा उठतय म्हणून 9:30 पर्यंत वाट पाहतील आणि 9:45 तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि कापूस नाही उडाला मग तयारी सुरू करतील. 5 मन सरपण बांब सुतई नवीन कापड, 4 माणसं हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडई, मोबाईल करणे. पण रोज सकाळी जाग येते याचं एकमेव कारण आहे, अजून परमेश्वर विसरला नाही. डोळ्याने बघतो धोणी परिसतो, काणी पदी चालतो, जीव चाखतो मधुर हे वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुके फिरून उठतो, ही ईश्वराची दया. म्हणून 2 बातों की याद रख दो, चाहे कल्याण निज मौत को और दूजो श्री भगवान. हे 2 महत्वाचे कालावधी आहे. एक माध्यान्ह काळ आहे, एक अंत काळ आहे. आता 2 काळ साजरे करण्यासाठी 2 घटकाची गरज आहे. माध्यान्ह काळासाठी अर्थ पाहिजे, अंत काळासाठी परमार्थ पाहिजे. हे नीट ऐका. जिथे अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ साजरा होतो, आणि जिथे परमार्थ आहे त्याचा अंतकाळ साजरा होतो. अर्थ त्याचा माध्यान्ह काळ. माध्यान्ह काळ म्हणजे दुपार. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे, अशोकरावकडचा नाश्ता, हे दुपारचं जेवण. पैसा आहे भरपूर, तिथे माध्यान्ह काळ साजरा. पण माध्यान्ह काळ साजरा करणे हा पुरुषाचा पुरुषार्थ नाही. आणि जर माध्यान्ह काळ साजरा करणे हा पुरुषाचा पुरुषार्थ म्हणावा तर मानव आणि पशु यातली लक्ष्मण रेषा पुसावी लागेल. कारण त्यांचाही माध्यान्ह काळ साजरा होतोच. उलट आपल्यापेक्षा बिगर टेन्शन आहे त्यांचं. बिगर टेन्शन. जेवणामध्ये फरक आहे, पण जेवण करीत नाही असा जीव जन्माला तरी आला का? बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसाणून रक्ता, गोचिड झोंबे, कावळे ढोपरा, कंकर तितरा, राजहंस चारा, मुक्ता फळे, मालाची पैपेटे, वाहता ती उंटे, तयासी तो काटे, भक्षावया सुकरासी विष्टा, माने सावकास मिष्टान्नाची त्यास, काय गोडी स्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. मी कास हे जेवण नाही का नाना? प्रत्येकाचं जेवण वेगळं आहे, पण जेवण करीत नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही. माध्यान्ह काळ साजरा करणे हा पुरुषाचा पुरुषार्थ नाही, अंतकाळ.
आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी गरज आहे ती परमार्थाची. अर्थ वेगळा, परमार्थ वेगळा, जवळजवळ शब्द आहे. परमार्थ म्हणजे परम अधिक अर्थ, या दोन शब्दाचा संधी झाला तो परमार्थ. अर्थ शब्दाचा अर्थ धन आहे आणि परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ. आता श्रेष्ठ धन म्हणजे काय? सोपी व्याख्या आहे. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही. हे नसरे धन अविनाश आनंद घन मूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखलिया. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ. सगळे इथं राहील पण शेवटी सोबत तेवढंच येतं, एवढं लक्षात. म्हणून न सरे कल्पांती जोडवेला भक्ती देव लाभ. महाराज म्हणतात एवढी प्रतिकूल परिस्थिती, मला विरोध झाला. आता कोण्याही संताचं पाव ठरलेलं आहे. माणसाचा स्वभाव आहे अण्णा जिवंत साधूची निंदा, आणि साधू मेला म्हणजे पुतळा उभा करून सप्ता. मी असं विचारतो, दया दुधाच्या घागरीची लाईन लागली बापू आळंदीला. ताजं दूध, दही, लोण्याचे गोळे, अभिषेकासाठी लाईन. थोडं डोळे लावून विचार करा, माऊलीला जर कोणी अर्ध फुलपात्रभर 2 घोट दूध प्यायला दिलं असतं तर, अरे खापर नाही दिलं मांडे भाजायला. आता चालू आहे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी, याचं ठरलेलं आहे. एवढा त्रास झाला तुकोबारायला, गावात राहू दिलं नाही. तक्रारी आल्या पाटलाकडे, बरं का अण्णा, पाटील दिवसभर काम करतो आणि आज टाळकुट्या डोकं उठवतो. टाळकुट्या याला ठेवा गावात, नाही तर आम्हाला सांगा गाव सोडायला. पाटलानं विचार केला, बापू गावकरी गेल्यावर पाटील की कोणाच्या बळावर? त्यापेक्षा एक हबप हाकलला तर काय बिघडल? तेव्हाच्या पाटलाचं डोकं सांगतो. दादा पाटील तिथलं चालू आहे. बोलवून घेतलं काय तुकाराम बुवा, काय तुमच्या भजनानं गाव वैतागलं, त्यांना त्रास होतो याची जाणीव आहे मला. मग भजन बंद करा. खूप प्रयत्न केला पाटील बंद करण्याचा, पण भजन बंदच होत नाही. माझी मद झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला असे संतात आणि आमच्यात हा फरक आहे अशोकराव. आम्ही भजन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला तरी बंद पडल्याशिवाय राहत नाही, आणि त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरी बंद पडत नाही. जीवे झाला चढ नेगे अवसान ते पळ, नेने आणि काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. असं आहे तर मग तुम्हाला गावात नाही राहता येणार. चालेल, तुकाराम महाराज निघाले, पण त्यानाही प्रश्न पडला ना, आता काय खावे कोणीकडे जावे. गावी म्हटलं तेंडुलकर षटकार कसा मारे ना आज. आता मज भीक कोण घाली कोपला, पाटील गावीचे लोक निघाले. आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. वृक्षवल्ली आमा सोयरे वणचरे पक्षी सुश्वरे आडवेती. भंडारा डोंगर गाठला, तिथं उपद्रव देऊ लागले लोक. मग घोराड्या डोंगरावर गेले, तिथंही त्रास द्यायला सुरुवात केली. तर मग भामचंद्र डोंगरावर गेले. इकडे दुष्काळ आटीला द्रवी नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. सावकारकी बुडाली, गावात राहू दिलं नाही. मंबाजी सारख्यानी काठीने बदडलं तरी महाराजांनी भजन बंद केलं नाही. विचारलं, महाराज एवढा त्रास झाला तुम्हाला, सावकारकी बुडाली, बायको दुष्काळात मेली, मंबाजी सारख्यानी काठीने बदडलं, डोंगर डोंगर फिरावं लागलं, तरी तुम्ही तुमचं भजन चालूच ठेवलं. हो, काय उद्देश? हे भजन केलं. एवढा त्रास झाला तुम्हाला, परिस्थिती प्रतिकूल झाली तरी मात्र भजन बंद होऊ दिलं नाही. काय उद्देश होता? एवढाच, शेवटचा दिस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर टाळ वाजवायची गरज काय होती तुम्हाला? का
अंतकाळी ज्याच्या एकतारीवर चालतं चिपळा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. मग जर शेवटच्या दिवशी मुखाला नाम आलं तर गोड होतो ना शेवट. मग जन्मभर वाजवायचे टाळणं, भजन करायचं कशाला? आदल्या दिवशी करमाडचं भजनी मंडळ बोलून घ्यायचं आणि म्हणायचं भजन सुरू करा, मला मरायचं आहे. अरे एवढं सोपं आहे का? लेका काशीला मरायला जातात माणसं, 2-2 वर्ष काशीत राहतात, मरण येत नाही, शेवटी म्हणतात मरायचं काशीतच आहे. पण एकदा करमाडला जाऊन लेकरायची भेट घेऊन येऊन नातवात येऊन मरतं बुडा काशीहून वापस. एवढं सोपं नाही ते, एवढं सोपं नाही. मग अरे 4 दुःखाचं एकत्रीकरण मरणाच्या वेळेला, अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. ज्याला खाली टाकलं त्याला पहिलं अनुतापाचं दुःख होतं, बरं का भाऊरावजी? अनुताप म्हणजे पश्चाताप. मग ते मनात म्हणतं पांडुरंगा केवढ्या दिंड्या करमाडून जात होत्या, 85 वर्ष जगलो पण पंढरपूर पाहिलं नाही, याला म्हणतात अनुताप. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, आचे घडोघडी चित्ता येतो हे खाली टाकल्यावर. मी मरणार आहे आता, या वैभवाचं काय होणार? हे मोहाचं दुःख आहे. जीव जातून शरीर धरू धरू ठेवतं हे विश्लेषण ताटातुटीचं, आणि ते सारखं वर पाहतं हे आगामी. आणि त्यावेळेला वाटतंय का आणा भजनी मंडळ? अरे जन्मभर मी असं विचारतो, 3 तासाचा पेपर परीक्षेमध्ये, तो व्यवस्थित सुटण्यासाठी वर्षभर अभ्यासाची गरज काय अण्णा? आदल्या दिवशी 6 तास वाचायचं, 3 तासाचा पेपर आहे. पण त्याच्यात प्रकार आहे विद्यार्थ्यांचे. आता गुरुजी लोकांना चांगलं माहिती आहे. एक विद्यार्थी मी पहा, गरिबाचं असतं ते, जर्सी गाईची चारा पाणी करणारं, दार काढून डेअरीवर दूध नेणारं, शेण काढणारं, मायबापाला मदत शेतात करू लागणारं, तरी पुस्तक ठेवत नाही हातातलं, गरिबाचं लेकरू. आणि त्याला 100 पैकी 99 मिळाले तर गोठ्यात गेलं आणि रोगोरची बाटली घेतली. मायबाप धावत आले, काय करतो बेटा? आत्महत्या. का रे, नापास झाला? नाही आई. मग 1 गुण गेला. अरे 1 गुण गेला आणि 100 पैकी 99 मिळाले तर रोगर पितो. आणि तो त्याचा बाप न तो करमाडमध्ये सकाळपासून कारमध्ये बसून पेढे वाटतात, 35 मिळाले म्हणतात. 35. हे गरीबाचं लेकरू रडून सांगतं आई त्याला 35 खूप झाले. का? वर्षात पुस्तक हातात घेतलं नाही त्यानं, आणि मी खाली ठेवलं नाही पुस्तक 12 महिने, मला 1 गुण का गेला? हे प्रकार सांगतो मी तुम्हाला. एक विद्यार्थी प्रश्नपत्रिकेची सूचना वाचत नाही, भरा 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 उत्तर लिहितो, आणि एक प्रश्नपत्रिकेच्या सूचना वाचत बसतो. त्याच्यात 7 पैकी 5 सोडवा, मग आपल्या लायकीचा कोणता, त्याच्यातला एखादा अबकड 1 पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी येतो. त्याची माय गल्लीत कौतुक करते. बाकीचे बसतात 3-3 तास लिहत. माझा बाळू रोज 40 मिनिटात घरी येतो परीक्षा. तुला काय माहिती बाळूनं काय दिवा लावला शाळेत? आणि तो सूचना वाचत नाही, भरा 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 उत्तर लिहितो. वेळ शिल्लक राहिली तर शांत डोक्यानं एकदा प्रश्नपत्रिका वाचतो, मग त्याला धक्का बसतो, बापरे आता काय करू? का? परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा, मी 7ही उत्तरे लिहिली, आता काय करू? मग तो परीक्षका करता विद्यार्थी उत्तर पत्रिकेत सूचना लिहितो की कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यानं माझ्याकडून 7ही उत्तरं लिहिल्या गेली, तरी वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याला अभ्यास म्हणतात, लक्षात घ्या. वर्षभर ज्यानं अभ्यास केला त्याचा 3 तासाचा पेपर व्यवस्थित सुटतो. म्हणजे 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यासाची गरज आहे.
तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. महाराज म्हणतात घेतलंय मी याच्यासाठी केलं.